श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मला शेतामध्ये लवकर जायचं होतं. तसं ड्रीपच्या पाईप ज्या आहेत ना त्या मला नीट करून घ्यायच्या होत्या. त्याच्यामुळं मग मी शेतात लवकरच गेलते आणि आज माझ्यासोबत सूरज होता, कारभारी नव्हते आणि आम्ही दोघांनी सगळ्या पाईप केळीच्या एकदम व्यवस्थित करून घेतल्या. 9:30ला लाईट आली ना, पाणी सोडायचं होतं आणि शेतातून आल्यावरती लगेच चूल पेटवून घेतली आणि चुलीवरती मला बटाटे उकडायला टाकायचे होते. बाकीचं काम होईपर्यंत बटाटे उकडतील म्हणून मी बटाटे उकडण्यासाठी टाकले. बाकीची कामं आवरल्यावरती मग मी स्वयंपाक करायला घेतला. बटाट्याची साल काढून घेतली आणि कांदा बारीक चिरून घेतला. कांदा चिरून झाल्यावरती लसूण पण सोलून घेतला. आज मला पिवळ्या बटाट्याची भाजी बनवायची होती आणि जेवणासाठी सूरज, मी आणि दिदी आम्ही तिघंच होतो. फोडणीचं साहित्य बारीक करण्यासाठी उकळीमध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून फोडणीचं साहित्य बारीक करून घेतलं आणि बटाट्याला फोडणी देण्यासाठी चुलीवरती कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतलं. मोहरी, जिरी आणि कढीपत्ता तेलामध्ये तळून घेतला आणि वाटण बनवून घेतलं. वाटण फोडणीमध्ये तळलं की लगेच कांदा पण छान मऊ होईपर्यंत परतून घेतला आणि सुके मसाले टाकून घेतले. धना पावडर, हळद आणि गोडा मसाला टाकून घेतला. फोडणीमध्ये बटाटा टाकून घेतला आणि चवीनुसार मीठ टाकून कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त असा आपला बटाटा तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला